श्री स्वामी समर्थ। अन्नपूर्णा जयंती ही मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते। या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा केली जाते। यावर्षी ही जयंती कधी आहे आणि अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी काय करावे हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय अन्नपूर्णा माता अवश्य लिहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। आपल्या हिंदू धर्मामध्ये अन्नपूर्णा देवीला विशेष असे महत्त्व आहे। अन्नपूर्णा जयंती ही देवी पार्वतीला समर्पित आहे। वर्षभर आपण आपल्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची पूजा ही करतच असतो, पण अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी हा जो दिवस आहे तो खूप महत्त्वाचा मानला जातो। पौराणिक कथेनुसार या दिवशी माता पार्वतीने सृष्टीच्या सर्व जीवांचे पोषण करण्यासाठी माता पार्वतीने अन्नपूर्णेचे रूप धारण केले होते, म्हणून हा दिवस अन्नपूर्णा जयंती म्हणून साजरा केला जातो। या दिवशी माता अन्नपूर्णा देवीची भक्तिभावाने पूजा केल्याने घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही असं म्हटलं जातं। मा अन्नपूर्णेचा निवास हा घराच्या स्वयंपाकघरामध्ये असतो, तर आपण कधीही आपले स्वयंपाकघर अस्वच्छ ठेवू नये आणि ताटात जेवताना कधीही खरकट किंवा उष्टे राहू देऊ नये, कधीही अन्नाचा अपमान करू नये। जर आपल्याकडून या चुका झाल्या तर माता अन्नपूर्णा आपल्यावरती क्रोधित होऊन आपल्या घरातून कायमची निघून जाते। त्यामुळे आपण आपले स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवावे, जेवण करताना लागेल तेवढेच ताटामध्ये घ्यावे, अन्नाचा कधीही अपमान करू नये। यावर्षी अन्नपूर्णा जयंती ही 15 डिसेंबर वार रविवारी या दिवशी साजरी करण्यात येणार आहे। तर आपण या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून आपल्या देवघरातील रोजची जी नित्याची पूजा आहे ती करून घ्यायची आहे। त्यानंतर गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडून आपलं स्वयंपाकघर हे स्वच्छ करून घ्यायचे आहे। स्वयंपाकघराच्या पूर्व दिशेला एका पाटावर लाल किंवा पिवळे कापड अंथरून त्यावर घरातील धान्य ठेवायचं आहे। ते धान्य ठेवून त्यावरती आपण भरलेला पाण्याचा जो कलश आहे तो ठेवायचा आहे। त्यावरती आंब्याची पानं व नारळ ठेवावे आणि त्या नारळावरती आणि त्या कलशावरती आपण स्वास्तिक काढून घ्यायचं आहे हळदी कुंकाने। त्याच पाटावर अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे। एका बाजूला त्या मूर्तीवरती आपल्याला धान्याने मुठीने ती मूर्ती धान्याने झाकायची आहे। त्यानंतर एक आपल्याला देशी तुपाचा दिवा तिथे लावायचा आहे। त्यासाठी आपण हा जो दिवा आहे तो आपण कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे। हा कणकेचा दिवा जर आपण लावला तर कणकेचा म्हणजे गव्हाच्या पिठाचा दिवा बनवून घ्यायचा आहे। जसा आपण दिवाळीला बनवतो त्याप्रमाणे तो दिवा आपल्याला तिथे लावायचा आहे। पिठाचा दिवा हा सर्वात शुद्ध मानला जातो। हा दिवा लावल्याने माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद व्यक्तीवर राहतो आणि आपल्याला सौभाग्य प्राप्त होते। जर तुम्हाला वारंवार आर्थिक समस्या येत असतील तर तुम्ही हा पिठाचा दिवा दररोज लावू शकता, त्यामुळे आर्थिक समस्यांपासून सुटका देखील होते। तसेच आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपण चौमुखी दिवा लावल्याने अन्नपूर्णा देवी प्रसन्न होते आणि घरात सुख समृद्धी येते। दिव्याचा प्रकाश पवित्रतेचं प्रतीक मानला जातो आणि तो स्वयंपाकघर हे पवित्र बनवतो। त्यामुळे अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी उत्तर आणि पूर्व दिशेला 4 वातींचा जो दिवा आहे तो लावणे शुभ मानले जाते। आपल्या घरात धनाची आणि धान्याची कधीच कमतरता भासत नाही। हा जो 4 वातींचा दिवा आहे तो लावल्याने आपल्या घरात कधीच धनाची आणि धान्याची कमतरता भासत नाही। तर हा दिवा आपण दररोज लावला तरी अतिशुभ असतं। तर आपण जो पिठाचा दिवा आहे तो घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपलं जे देशी तूप आहे गावरान तूप तर ते टाकून आपल्याला तो दिवा तिथे लावायचा आहे। त्यानंतर सर्वप्रथम देवी अन्नपूर्णेच्या मूर्तीवरती आपल्याला दिवा लावल्यानंतर 7 वेळेस धान्य घालायचे आहे मुठीने आणि हळदी कुंकू अक्षदा फुलं प्रसाद ठेवून आपल्याला त्या मूर्तीची पूजा करायची आहे। पूजा करताना आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे, तो मी इथे सांगत आहे, तुम्ही तो लक्ष देऊन ऐका। अन्नपूर्ण सदापूर्ण शंकर प्राणवल्लभो ज्ञान वैराग्य सिद्ध भिक्षा देही च पार्वती ओम ह्रीं नमो भगवती माहेश्वरी अन्नपूर्ण स्वाहा। पुन्हा एकदा म्हणून दाखवते। अन्नपूर्ण सदापूर्ण शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध भिक्षा देही च पार्वती ओम ह्रीं नमो भगवती माहेश्वरी अन्नपूर्णा स्वाहा। या मंत्राचा आपल्याला पूजा करताना जप करायचा आहे किंवा हा मंत्र म्हणायचा आहे। हा मंत्र म्हणून झाल्यानंतर आपल्याला देवीची आरती करायची आहे आणि घरातील सर्वांना प्रसाद देऊन आपण ही पूजा पूर्ण करायची आहे।
ही पूजा अन्नपूर्णा मातेची केल्याने आपल्या घरात धनधान्य आणि समृद्धी कायम राहते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.